आता शुभेच्छा तरी जर त्याविषयी सालाबादाप्रमाणे आपण शुभेच्छाच देतो लक्षात. आणि यंदा पाऊस काळ चांगला आहे, धरणं जवळपास 70-80% जवळपास चाललेले आहे. शेतकरी सगळे आपापल्या सुग्या जे काय खरीपाच्या त्या गोळा करण्यामध्ये मग्न आहेत. सगळीकडे व्यवस्थित चालले, प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आज राज्यामध्ये आपला मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा पहिला नंबर आलेला आहे लक्षात. आज तुम्ही त्या माध्यमातून बघितलं असेल, आज धाराशिव जिल्हा हा हेल्थ हब झालेला आहे. तो एक दुसरी गोष्ट. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट की आज माननीय मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरमध्ये भैरवनाथ तीर्थक्षेत्र सोनारी ह्यासाठी बृहत आराखडा 186 कोटीला मंजुरी दिलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात ज्याप्रमाणे मोठं देवस्थान आपलं जसं तुळजाभवानी मातेचं आहे त्याच पद्धतीचं सोनारीचं मंदिर त्याचं डेव्हलपमेंट त्या पद्धतीने होईल. कारण जर त्या वर्षी होईल असेल चैत्र महिन्यामध्ये जवळपास 5 ते 7 लाख लोक दर्शनासाठी त्या ठिकाणी येतात. कारण बऱ्याच लोकांचं मंडळीचं नागरिकांचं ते कुलदैवत आहे जसं ज्योतिबा वगैरे आहे. त्याच धर्तीवरती आज सोनारीचा विकास खूप वाढलेला आहे आणि ही आजच्या क्षणी ही माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली धाराशिव जिल्ह्याला भेट. पाहिलं तुम्ही पंचनाम्याचं म्हणताय, आता पंचनाम्याचा विषय आहे की अतिवृष्टीने जे आता जी अतिवृष्टी झाली काही ठिकाणी झाली आहे धाराशिव, काही ठिकाणी आणखी प्रशासनाकडून कलेक्टर साहेबांनी आदेश दिले, मात्र खालची यंत्रणा पंचनामे दिली पोहोचलेल्या शेतकऱ्यांना तशी लेखी तक्रारी केली नाही बरोबर आहे. त्याचा विकली 2-2, 3-3 दिवसांना कलेक्टर साहेब त्याचा आढावा घेतात. आज त्याच्यावरही चर्चा झाली. आढावा घेता आहेत ते ज्याचे पंचनामे झाले नाहीत त्याचे तात्काळ पंचनामे करण्यात. मागच्या वर्षी संभाजीनगरमध्ये एक बैठक झाली मंत्रिमंडळाची आणि त्यात तुळजापूरच्या विकासासाठी 1628 कोटी रुपये देण्यात आले होते. त्यातले आज अद्याप काही आलेले नाही. ते माहिती घेतो. सर आरोग्याच्या संदर्भात प्रश्न आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.